जगात सर्वात जास्त तरुणाई भारतात। आपला युवा हा समाजाचा ऑक्सिजन। तरुणाईच पुढे देश चालवणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून तरुणाईचं कौतुक। वसंत डावखरे प्रकरणी उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचे समन्स। 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे आदेश। शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हा प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सुनावणीमध्ये काय निर्णय देणार याकडे लक्ष। पेपरफुटी आणि विद्यार्थी लाठीमाराच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक। संसदेच्या परिसरात विरोधकांचं आंदोलन। गडचिरोलीला मुसळधार पावसानं झोडपलं। शहरातल्या अनेक भागात साचलं सखल भागात पाणी। आसाममध्ये गेल्या 50 वर्षात सगळ्यात मोठा पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत। हजारो संसार उघड्यावर। आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। बातम्या पुण्यातून। पुणे जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। त्यामुळे भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। वीर आणि उजनी धरणातून सध्या सुमारे 60,000 क्युसेक पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील आळगे बांधारा जो आहे तो पाण्याखाली गेला असून तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाने भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। मराठवाड्यासाठी देखील दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा 67.99% पोहोचलाय। धरणात सध्या 52.12 TMC इतकं जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सरासरी 27,582 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या गिरणा धरणातील जलसाठा हा 94% पोहोचलाय। धरणात सध्या सुमारे 3,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून लवकरच धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे अवघ्या 8 दिवसांमध्ये धरणाच्या जलसाठ्यात तब्बल 54% वाढ झाली आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून धरण पूर्ण भरल्यानंतर अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। दरम्यान जळगाव जिल्ह्यात पुढील 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन केलंय। तर जिल्ह्यातील सर्व आपत्कालीन हेल्पलाईन आणि बचाव पथके सज्ज असून परिस्थिती किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा असंही आवाहन करण्यात आलंय। हिंगोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे शेतपिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता। त्यामुळे सकाळपासूनच हिंगोली जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं असलं तरी कापूस आणि सोयाबीन पिकांना आवश्यक असलेला पाऊस मिळाल्याने पिकांची वाढ चांगली होते। पिण्याच्या पाण्याची समस्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली असून गावखेड्यांतील लहान तळ्यांमधील पाणी पातळी वाढली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळते। दरम्यान जळगावात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे बस स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पावसाचे पाणी साचून मोठं डबकं तयार झालंय। त्यामुळे प्रवाशांना पाण्यातून वाट काढत बस स्थानकात प्रवेश करावा लागतोय।
रोज शेकडो विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. याशिवाय प्रवेशद्वार परिसरात चिखल, घाण आणि अस्वच्छता पसरल्याने आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती सध्या व्यक्त केली जाते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बस स्थानकात मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून शासनाने पाण्याचा तातडीने निचरा करून प्रवेशद्वार सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुढची बातमी आपण बघूया. आर्थिक अडचणीत असलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या 65 लाख रुपयांचा अभ्यास दौऱ्यावरून आता नवा वाद निर्माण झालाय. महापालिकेच्या 76 नगरसेवकांसाठी 22 ते 26 जुलै दरम्यान गुवाहाटी या ठिकाणी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र दौऱ्यामध्ये नगरसेवकांसोबत त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारही सहभागी झाल्यामुळे हा अभ्यास दौरा की सहल असा सवाल उपस्थित केला जातोय. आणि दौऱ्यादरम्यान काही नगरसेवकांनी फिल्मी गाण्यांवरती रील्स तयार करून समाज माध्यमांवरती पोस्ट केल्याची टीका आणखीन होती. आणि कुटुंबियांचा खर्च कुणी केला, तसंच आर्थिक संकटात असताना इतका खर्च करण्याची गरज होती का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. आणि दौऱ्यासाठी आयुक्त स्तरावरून 65 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आलेली होती. मागच्या ह्या निवडणुकीमध्ये जे पराभूत उमेदवार आहेत, ते पराभूत उमेदवारही त्या अभ्यास दौऱ्यामध्ये होते, त्या प्लॅनमध्ये होते. 65 लाख रुपये खर्च 30 ते 35 नगरसेवकांच्यावर केला जातो. महानगरपालिकेची अवस्था अत्यंत दयनीय, आर्थिक स्थिती तर फार कमकुवत आहे. 3-3, 4-4 महिने कामगारांना देण्यासाठी पैसे नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या ज्या टॅक्समधून ही 65 लाखाची लूट आमच्या नगरसेवकाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून केलेली आहे. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. गणेश, आपण बघतोय उल्हासनगर पालिकेवरती आता टीका केली जाते. अभ्यास दौरा होता की नेमकी उधळपट्टी होती, असा प्रश्न निर्माण होतोय. आम्ही आता सर्वत्र या अभ्यास दौऱ्यावरून टीकास्त्र सोडलं जात आहे, विरोधी पक्ष असेल किंवा शहरातले नागरिक असतील. मात्र या विमानातला जर व्हिडिओ आपण व्यवस्थित पाहिला तर यामध्ये कल्याणचे जे शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत गोपाळ लांडगे देखील या विमानात आहेत. त्याच्यामुळे ते देखील या अभ्यास दौऱ्याला गेले होते काय, असा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. नगरसेवकांचा जर अभ्यास दौरा होता तर त्या अभ्यास दौऱ्यासाठी त्यांचे कुटुंबीय किंवा मित्रपरिवार किंवा गोपाळ लांडगे हे स्वतः उपस्थित का होते, असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. मात्र महापालिकेची जी परिस्थिती आहे ती चांगली नाहीये. बजेट जरी त्यांचं 1000 कोटींच्या आसपास असलं तरी आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नाहीये. असं असताना 65 लाखाचा अनावश्यक खर्च का केला गेला, त्याचबरोबर या दौऱ्यामध्ये पराभूत उमेदवार होते असा देखील आरोप जे माजी उपमहापौर आहेत भगवान भालेराव यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे हा सगळा जो दौरा आहे तो वादात सापडलेला आहे. गुवाहाटीला जाऊन काय प्रशिक्षण घेतलं, बाजूच्या शहरामध्ये जी शहरं डेव्हलप आहेत तिथे जाऊन जर हा अभ्यास दौरा केला असता तर ते सोयीस्कर ठरलं नसतं का, संयुक्तिक ठरलं नसतं का, असा देखील आरोप होतोय. मात्र सगळी पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर 65 लाखाचा हा जो खर्च आहे अभ्यास दौऱ्यासाठी, यावर संपूर्ण शहरभरातून मोठ्या प्रमाणात टीका होतीये. कारण नगरसेवक जरी अभ्यास दौऱ्याला गेले असते तर टीका झाली नसती. मात्र त्यांचा मित्रपरिवार असेल, त्यांचे कुटुंबीय असतील, ते देखील या अभ्यास दौऱ्याला गेले. त्यामुळे त्यांचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून झालाय काय, हा संशोधनाचा विषय आहे. त्याचा देखील सगळा खुलासा झाला पाहिजे आणि लवकरच प्रशासन या संदर्भात खुलासा करेल अशी अपेक्षा आपण करूया. आम्ही बरोबर. गणेश, धन्यवाद या सगळ्या माहिती